कोल्हापूर संस्थानचा आज शाही दसरा सोहळा साजरा होणार। कोल्हापूरच्या दसरा चौकात साजरा होणार उत्सव। जेजुरी गडावर आज मर्दानी दसरा रंगणार। दसऱ्यानिमित्त मल्हारी मार्तंडाच्या पालखी सोहळ्याचा उत्साह। दोन्ही गडांवरील पालख्यांची भेट होणार, तर जेजुरी गडावर फटाक्यांची मोठी आतषबाजी होणार। शिर्डीत विजयादशमी उत्सव। यंदाचं हे साई पुण्यतिथीचं 107वं वर्ष। साई समाधी मंदिरातून साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास। पुणे इथले विठ्ठल भक्त राम जांभूळकरांकडून गाभाऱ्यासह मंदिराला झेंडूच्या फुलांची आरास। साताऱ्यातील नागझरी इथे 400 वर्षांची परंपरा असलेला श्री सिद्धनाथाचा पालखी सोहळा संपन्न। 5 तास चालणारा पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी। विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी चंद्रभागेऐवजी गंगेचं पाणी वापरल्याचा आरोप। महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचा आरोप। मंदिर समितीचा निषेध करत अंकुशराव यांच्याकडून आंदोलनाचा इशारा। नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका। 2200 रुपये प्रति क्विंटल असलेले भाव आता 400 ते 500 रुपयांवर। सरकारनं केळीला हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या मालेगावमधील खड्ड्यांना वैतागून व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं मनपा विरोधात आंदोलन। महापालिकेचा उपरोधिक वाढदिवस खड्ड्यात साजरा करत नोंदवला निषेध। यंदा राज्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात 1091 मिलीमीटर पावसाची नोंद। सरासरीच्या हे प्रमाण 108% इतकं। सर्वाधिक 164% पाऊस सप्टेंबरमध्ये। गेल्या वर्षी याच महिन्यात 116% पाऊस।